नमस्कार. आज आपण घरच्या घरी व्हेज पफ पॅटीस बनवून घेणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने आपण हे बनवून घेतलेले आहेत. याचा क्रिस्पीनेस आणि फ्लेकीनेस जर तुम्ही बघितला तर तुम्हाला देखील ते बनवून पाहावेसे वाटतील. नक्की एकदा करून बघा. तर याचा आवाज देखील तुम्ही पाहू शकता, ऐकू शकता. तर असे हे व्हेज पफ पॅटीस कसे बनवले तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एका कढईमध्ये आपल्याला 1.5 ते 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे. आता या व्हेज पफ पॅटीसची आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे. तर बटाटे मी आधीच उकडवून घेतले होते. तर तेल छान गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे. थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे. छान असं तडतडणं गरजेचं आहे. कुठेही मोहरी किंवा जिरं कच्चं राहिलं नाही पाहिजे. मस्त असं फुललं पाहिजे तेलामध्ये. आता यामध्ये आपण आणखीन चव वाढवण्यासाठी यामध्ये थोडीशी बडीशेप घालून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर याचा स्वाद वाढवण्यासाठी इतर मसाले देखील तुम्ही वापरू शकता. जसं की दालचिनी झाली किंवा धणे झाले. तर आता हे सर्व छान असं परतून झाल्यानंतर फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण थोडासा बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आणि याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. आता ही भाजी तुम्ही फक्त बटाट्याची देखील बनवू शकता किंवा बटाटा आणि मटर घालून देखील बनवू शकता. तर आज आपण बटाटा आणि मटर घालून ही भाजी बनवून घेणार आहोत. जितकी ही भाजी आपल्याला स्वादिष्ट बनवता येईल, टेस्टी बनवता येईल तितकी आपण याला बनवून घ्यायची आहे. तर हे मटर जे आहेत आत्ताच आपण या तेलामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजे कांद्यासोबतच हे मटर छान परतले जातील आणि शिजण्यासाठी कमीत कमी वेळ घेतला जाईल यासाठी. यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे. थोडीशी हळद घालून घेतलेली आहे. सोबतच अर्धा चमचा धना जिरा पावडर घालून घ्यायची आहे. यामध्ये थोडंसं आपण हिंग घालून घेणार आहोत. 1 ते 1.5 चमचा इतका घरगुती मसाला घालून घ्यायचा आहे. तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता किंवा याऐवजी तुम्ही हिरवी मिरची, आलं लसूण पेस्टची देखील इथे वापर करू शकता. तर आता इथे मी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे, म्हणजे लाल तिखट घालून घेतलेला आहे, जो घरगुती मसाला असतो. सोबतच यामध्ये आपण अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेतलेली आहे. आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही चाट मसाल्याचा वापर देखील करू शकता आणि यामध्येच आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे सर्व मसाले आपण हे जे मटर होते त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि या मटरला 1 ते 2 मिनिटासाठी परतून घेऊया. छान असं परतून घेतल्यानंतर याचा स्वाद वाढवण्यासाठी आपण यामध्ये थोडेसे कसुरी मेथी घालून घेणार आहोत. जवळपास चमचाभर इतकी मी कसुरी मेथी यामध्ये घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये आपण जे उकडून घेतलेले बटाटे होते त्याला साधारणपणे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आणि हे मॅश केलेले बटाटे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याची आपल्याला आता छान खमंग अशी भाजी करून घ्यायची आहे. हे बटाट्याची भाजी किंवा बटाटे आणि मटरची भाजी अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा. फारच टेस्टी अशी तयार होते. आता या भाजीला छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले या भाजीमध्ये मिक्स होतील. छान अशी या भाजीला एक वाफ देऊन घ्यायची आहे म्हणजे ही भाजी चविष्ट अशी बनून तयार होईल. तर आता याला व्यवस्थित मी परतून घेणार आहे. 4 ते 5 मिनिटासाठी भाजी छान परतून घेतलेली, सर्व मसाले मिक्स झालेले आहेत आणि यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची. तर आता ही भाजी आपली तयार आहे पफ पॅटीससाठी. तर या भाजीचा वापर तुम्ही समोसे बनवण्यासाठी देखील वापरू शकता. तर आता या भाजीला साधारणपणे थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून घेणार आहोत आणि आता आपण पफ पॅटीसचं जे पीठ आहे ते आपण तयार करून घेऊया. एका बाउलमध्ये आपल्याला वाटीच्या सहाय्याने 2 वाट्या इतका मैदा घ्यायचा आहे. आता या मैद्यामध्ये तुम्ही तेलाचं मोहन घालू शकता किंवा बेकिंग पावडरचा वापर देखील करू शकता. तर आज आपण इथे तेलाचा वापर न करता बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे. तर इथे मी मीठ घालण्याचा जो व्हिडिओ होता तो थोडासा स्किप झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आणि हे पीठ व्यवस्थित घट्टसर मळून घ्यायचं आहे.
हलक्या हाताने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला थोडंसं वरतून तेल घालून हे पीठ पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ तुम्ही थोड्या वेळासाठी झाकून देखील ठेवू शकता. आता हे पीठ मी झटपट मळून घेणार आहे. यावर आपण थोडंसं तेल घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक रव्याचा देखील वापर करू शकता. पण आज आपण इथे फक्त मैदा वापरलेला आहे. जर तुम्हाला मैदा खायचा नसेल तर मैद्याचं प्रमाण आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाण समप्रमाण घेऊन तुम्ही हे पीठ देखील मळू शकता. पण गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे रव्याचा वापर केला तर उत्तम राहील. आता तेल घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि या पिठाचे आता आपल्याला एकसमान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. तर आता हे पीठ बनून तयार आहे. तर या पिठाचे जवळपास 4 ते 5 जितके गोळे होतील तेवढे आपण करून घ्यायचे आहेत आणि या गोळ्यांसाठी म्हणजेच या ज्या लाट्या आहेत त्यासाठी आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे. तर याचे आता एकसमान गोळे तयार करून घेते. पफ पॅटीससाठी पीठ आपल्याला इथे घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर इथे साधारणपणे मगाशी पीठ साधारणपणे सैलसर जाणवत होतं, त्यामुळे मी इथे 1.5 चमचे आणखीन मैदा घालून हे पीठ घट्टसर मळून घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे मैदा घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तूप घालून याचा साठा बनवून घ्यायचा आहे. तर जवळपास 3 चमचे मैदा घालून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण चमचा भरून इतकं जवळपास 2 चमचे तूप घालून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून म्हणजेच फेटून घ्यायचं आहे. याला छान असं फेटून घेऊया म्हणजे छान असं क्रीमसारखा हलका-फुलका असा साठा बनून तयार होईल. तर अशा प्रकारे पफ पॅटीस बनवण्यासाठी आपण आज इथे साठ्याचा वापर करणार आहोत. तर बऱ्याच ठिकाणी पिठामध्ये बटर देखील लावून तुम्ही त्याची पेस्ट्री बनवू शकता. तर आता बघा ह्याचे जे गोळे तयार करून घेतलेले त्यातील एक गोळा मी घेतलेला आहे आणि या गोळ्याला आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर गोळा हा मला साधारणपणे एकदम पातळसर मी लाटून घेणार आहे आणि हलकीशी गोलाकार पोळी बनवून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला हा साठा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. तर आता ह्याला लाटून घेऊया. अशा प्रकारे मी चारही पोळ्या सुरुवातीला लाटून घेणार आहे आणि याला फोल्ड करून साईडला ठेवून देणार आहे. तर अशा प्रकारे बघा एक पोळी मी लाटून घेतलेली आहे इतक्या आकाराची आणि याला आता आपण फोल्ड करून घेऊया आणि बाजूला ठेवून घेणार आहोत. तर हा जो साठा आहे चारही बाजूने व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचा आहे. तरच या ज्या पफ पॅटीसचे जे लेयर आहेत ते व्यवस्थित सुटतील. तर आता याला आपण व्यवस्थित लावून घेऊया. तर बघा अशा प्रकारे आपण सर्व जो साठा आहे व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि आता यावर आपण दुसरी पोळी ठेवून घेणार आहोत आणि या पोळीला देखील आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे चारही पोळ्या व्यवस्थित आपल्याला एकावर एक ठेवून त्याला व्यवस्थित साठा लावून आपल्याला या पोळ्यांचा रोल बनवून घ्यायचा आहे. तर आता ही दुसरी पोळी ठेवून घेतलेली आहे त्याला देखील अशाच प्रकारे साठा लावून घेऊया आणि बाकीचे पोळ्या देखील अशाच प्रकारे आपण तयार करून घेणार आहोत. साठा व्यवस्थित लावून झाल्यानंतर यामध्ये कुठेही एअर बबल्स किंवा हवा राहणार नाही याची काळजी घ्यायची. चारही पोळ्या व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित साठा लावून घेतलेला आहे. आता या ज्या पोळ्या आहेत त्याचा घट्ट असा रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर याचा आता आपण रोल बनवून घेऊया. तर याच्या ज्या किनारी आहेत त्या देखील आपल्याला अशा प्रकारे दाबून हा रोल बनवून घ्यायचा आहे. म्हणजे हा रोल जेव्हा आपण लाटतो याच्या ज्या लाट्या तयार करून आपण जेव्हा लाटणार आहोत तो खूप छान असे लेयर्स आपल्याला पडताना दिसले पाहिजे. तर आता हा रोल मी तयार करून घेते आणि त्याच्या किनारी ज्या आहेत त्या आपण कट करून बाजूला ठेवून देणार आहोत. त्या किनारीच्या आपल्याला लाट्या बनवायच्या नाहीत. तर आता अशा प्रकारे हा रोल बनवून झाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा अशा प्रकारे आपल्याला वळवून घ्यायचा आहे. याच्या दोनही बाजू आपण काढून घेणार आहोत आणि मधला भाग जो आहे त्याच्या एकसमान आकाराच्या लाट्या बनवून घेऊया.
या रोलच्या मध्यम आकाराच्या लाट्या आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत आणि कट करून झाल्यानंतर त्याला आपल्याला अशा प्रकारे मधोमध हलक्या हाताने दाब देऊन घ्यायचा आहे. दाब दिल्यानंतर आपल्याला दिसत असेल की खूप छान असे लेयर आपल्याला पडलेले दिसत आहेत. अशाच प्रकारे सर्व लाट्या मी बनवून घेत आहे. हलक्या हाताने ही लाटी आता आपण लाटून घेऊया. यामध्ये सारण भरून घेणार आहोत. अशा प्रकारे मधोमध सारण घालून घेतल्यानंतर याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड करायच्या आधी याच्या किनारीला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. म्हणजे ही जी पफ पॅटीस आहे ते तेलामध्ये तळताना सुटणार नाही. तर अशा प्रकारे मी चौकोनी आकाराच्या आपल्याला या पॅटीस बनवून घ्यायच्या आहेत. तर पाणी लावून झाल्यानंतर याची दुसरी बाजू अलगदच आपल्याला यावरती फोल्ड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित याच्या किनारी आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत. तर या पॅटीसचे आपल्याला आवडीचे कोणतेही आकार आपण देऊ शकतो. तर अशा प्रकारे देखील तुम्ही बनवू शकता करंजीच्या आकाराचे, किंवा मग तुम्ही चौकोनी आकारामध्ये देखील कट करू शकता किंवा त्रिकोणी आकारामध्ये देखील तुम्ही हे पॅटीस कट करू शकता. तर याला आता आपण चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहोत. तर सुरीच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे याला कट करून घेतलेला आहे. तर आकार बघा अशा प्रकारे इथे तयार झालेला आहे. तर आपल्या आवडीनुसार तुम्ही कोणताही आकार देऊ शकता. तर अशाच प्रकारे मी सर्व आता हे पॅटीस बनवून लाटून तयार करून घेणार आहे, कट करून घेणार आहे. तर बऱ्यापैकी आता हे पॅटीस मी एका प्लेटमध्ये लाटून तयार करून घेतलेले आहेत. तर इतके पॅटीस तयार झालेले आहेत. कढईमध्ये तेल देखील गरम करून ठेवलेले आहे. याचा कट केलेला पार्ट आपण तेलामध्ये टाकून बघूया. तेल छान तापलेलं पाहिजे. आता इथे आपल्याला हे पॅटीस तळत असताना लो टू मिडियम आचेवरती तळायचे आहेत. लो टू मिडियम आचेवरती तळत असताना मस्त याचे लेयर तेलामध्ये हलके हलके सुटायला लागतात. तर अशा प्रकारे आता तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपण हे पॅटीस घालून मस्तपैकी सोनेरी रंगावरती, खरपूस रंगावरती आपण तळून घेणार आहोत. तर याला आपण तेलामध्ये सोडून घेतलेलं आहे आणि आता गॅस इथे आपल्याला लो टू मिडियम आचेवरतीच ठेवून घ्यायचा आहे आणि सोनेरी रंगावरती मस्तपैकी तळून घेऊया, म्हणजे याचे लेयर छान असे सुटले जातील. हे पॅटीस तळत असताना अजिबात घाई करायची नाही. मस्तपैकी लो टू मिडियम आचेवरती याला सावकाशपणे तळू द्यायचं, म्हणजे आतपर्यंत हे पॅटीस छान असे तळले जातात आणि मस्त क्रिस्पीनेस याला येतो आणि याचे लेयर छान असे सुटायला लागतात. आता हे आपण तेलामध्ये तळून घेतलेले आहेत, त्यामुळे थोडेसे ऑइली हे होतात. पण जर तुम्हाला तेलामध्ये नको असतील तर तुम्ही याला बेक देखील करू शकता. आणि आता हे बघा अशा प्रकारे मी तळून घेतलेले दुसरी एक पॅटीस देखील मी तुम्हाला तळून दाखवणार आहे आणि त्याचे हलके हलके लेयर आपल्याला सुटताना देखील दिसत आहेत. दोनही बाजूने याला आपल्याला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहे. तळून झाल्यानंतर याला प्लेटमध्ये न ठेवता एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. चाळणीमध्ये काढल्यामुळे हे पॅटीस थंड होण्यास मदत होते. यामध्ये जी वाफ तयार झालेली असते त्यामुळे हे पॅटीस नरम पडण्याची शक्यता असते. म्हणून याला चाळणीमध्ये नक्की काढून घ्या. तर सगळ्यात महत्त्वाची टिप्स, आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे लेयर सुटलेले आहेत या पॅटीसला. तर अशाच प्रकारे सर्व पॅटीस मी तळून घेतलेले आहेत आणि आता याचे जे कट केलेला जो भाग होता तो देखील आपण मस्त तळून घेणार आहोत कुरकुरीत होईपर्यंत. यावरती आपण थोडंसं तिखट आणि मीठ जर घातलं तर फार टेस्टी हे जे कट्स आहेत ते लागतात. जवळपास खाऱ्या शंकरपाळ्या याला आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे तुम्ही एकदा घरी हे पफ पॅटीस नक्की बनवून बघा. कुणीही बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे. झटपट होते, अजिबात चुकणार नाही. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मस्त क्रिस्पी असे लेयरवाले पफ पॅटीस घरच्या घरी बनवून तयार आहेत. तर हे पफ पॅटीस तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.